चर्चा केली आणि एकंदर त्याचं स्वरूप पाहिल्यानंतर उद्याच्या 12 तारखेला गव्हर्निंग काउन्सिल आणि सगळ्या साखर कारखान्यांचे अध्यक्ष यांची बैठक इथं बोलवलेली आहे. पण त्याच्यामध्ये हे जे काही नुकसान झालेलं आहे त्या संबंधीचं राज्य आणि केंद्र सरकारशी कसा सुसंवाद साधावा याबद्दलचा निर्णय होईल. आता महाराष्ट्र सरकारने याच्यात अधिक मदत केली पाहिजे अशी अपेक्षा आहे. आम्हाला सुद्धा आश्चर्य असं वाटतं की राज्य सरकारने नुकसान ज्यांचं झालं त्यांना मदत करायच्या ऐवजी सगळ्या ऊस उत्पादनाचा करून एक मोठी रक्कम मुख्यमंत्री निधीच्यासाठी घेण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. ज्या वेळेला ऊस उत्पादकाला मदत द्यायला हवी त्यावेळेस त्याच्याकडनं सक्तीनं वसुली करणं हे अत्यंत चुकीचं आहे. ते आणि मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालू आणि या निर्णयाचा त्यांनी फेरविचार करावा अशी आग्रहाची विनंती त्यांना करू. आणि उद्याच्या 12 तारखेच्या विधीमध्ये काय काय करता येईल, कसं मदत करता येईल या संबंधीचे धोरण हे ठरवलं जाईल. कारखान्याचा जो निर्णय घेतलेला आहे 15 रुपये देण्यासंदर्भातला त्याला काही शेतकरी नेत्यांचा देखील विरोध होताना दिसतो. त्यांचं म्हणणं की शेतकऱ्यांकडूनच ते पैसे घेतले जाणार आहेत आणि ते मुख्यमंत्री निधीला पुन्हा त्यांनाच ते पैसे दिले जातात. आमचं साधारण एकच आहे, आज शेतकऱ्यांना मदत केली त्यांच्याकडनं घेता कामा नये आणि त्यावेळेला कोणाचा विरोध असेल तर तो योग्य आहे. सर तुम्ही सीएम असताना किंवा केंद्रात असताना मदत मिळायची लगेच. आता केंद्रातले गृहमंत्री आले तिथे पण कशाला ते पुतळ्याच्या अनावरणासाठी. अमित शहा आज शिर्डीच्या दौऱ्यावर आहेत. तुम्ही मुख्यमंत्री असताना अशी परिस्थिती जेव्हा निर्माण झाली 700 कोटी केंद्राकडून आणले होते. साहेब अजून सुद्धा केंद्राने कुठलीही राज्याला मदत केलेली नाही. काय आव्हान कराल थेट केंद्राला तुम्ही? डबल टिबल इंजिन केंद्राने मला असं सांगितलं की राज्य सरकारने अद्याप फायनल प्रस्ताव आम्हाला दिलेला नाही. त्यामुळे मला त्याच्यावर भाष्य करणं योग्य आहे. माझा आग्रह राहील की राज्य सरकारने अगदी आज उद्या 2 दिवसात तो प्रस्ताव द्यावा. मुख्यमंत्र्यांनी संबंधितांशी बोलावं आणि केंद्राचं मदत ही लवकरात लवकर मिळून त्याचं वाटप सुरू करावं. तुम्हाला ही परिस्थिती बघून असं वाटतं का ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज आहे? कारण तुम्ही देखील मुख्यमंत्री जेव्हा होता तात्काळ सगळी यंत्रणा हल्ली, मात्र आता कुठली हालचाली तशी होताना दिसत नाहीत. प्रश्न असा आहे की राज्य सरकारने तातडीने निर्णय घेऊन जबाबदाऱ्या टाकल्या पाहिजेत. आता हा सगळ्या राज्यात ही स्थिती नाही. काही ठराविक जिल्हे अशी संकटाची स्थिती येते तेव्हा त्या ठराविक जिल्ह्यात लक्ष केंद्रित करणं हे सरकारला शक्य होतं. आज त्या ठराविक जिल्ह्यात अधिकारी कर्मचारी यांची संख्या कमी असेल तर इतर जिल्ह्याचे एका ठराविक काळासाठी देहू स्टेशनवर अधिकारी कर्मचारी त्या 5-6 जिल्ह्यात देहूत करावे आणि सर्व रेकॉर्ड करून मदत सुरू करावी आणि अडचणीच्या शेतकऱ्याला बाहेर काढावा. दादांनी भेट घेतली होती काही दिवसांपूर्वी आपली अजितदादांनी. काय नेमका विषय होता? मालेगाव कारखाना त्याचे काही इश्यूज होते. तिथे एक शिक्षण संस्था आहे त्याचा अध्यक्ष मी आहे, ते उपाध्यक्ष आहे. ते अनेक इश्यूज असतात त्यासाठी व्हायचं. आपले आमदार आहेत बापू पठारे, त्यांना रात्री मारहाण झालेली आहे, आपल्या पक्षाचे आहेत. वडगाव मला माहिती नाही.